काल 20 तारखेला झालेले मतदान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय निलेश राणे साहेब आपले शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण निशाणी यांची त्या माध्यमातून आम्ही कुडाळ आणि मालवण मी राजा गावकर बाळू नाटेकर अरुण तोरणकर पराग खोत आणि आमचे हरी खवणेकर हे सर्व उपस्थित होत असून सर्वांच्या आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी आपले 122 बूथ मालवण तालुक्यातील टोटल विधानसभा मतदारसंघाचे 269 बूथ ह्या बूथावर प्रत्येक बूथावर काही गेलो नाही, पण ते अनेक बूथ आम्ही ज्या पाहणी केली त्या बूथावरून जे मतदान झालं आहे ते लोकांचा उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसादातून झालेलं मतदान काही ठिकाणी 81% झालं, काही ठिकाणी 82% झालं, काही ठिकाणी 71% झालं, काही ठिकाणी 75% झालं, 76% झालं. ही मतदान वाढलं हे खऱ्या अर्थात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडकी बहिणी योजनेमधून मला माझं मत ठाम आहे. दुसरा विषय म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये आमदारांना लोकांनी संधी दिली होती. त्या संधीचं त्यांनी काही सोनं केलं नाही, पण आपलं सोनं त्यांनी करून घेतलं आणि त्या माध्यमातून नवीन एक चेहरा, एक चांगला होणार असा आपला एक मित्र घरातला किंवा एक ज्येष्ठांच्या घरातला एक मुलगा वेळोवेळी त्यांच्या प्रसंगी वेळी धावून जाणारा, त्यांना मदत करणारा असा एक त्यांना एक चांगला चेहरा दिसला आणि त्या चेहऱ्याला त्यांनी लोकांनी मान्यता दिलेली आहे. आणि येत्या या 23 तारखेला त्या मतपेटीमध्ये त्या मतदान करताना त्या केंद्रावरती आम्ही स्वतः फिरत होतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरती जे असं चेहरा होता, म्हणजे कायम स्माईल चेहरा होता, त्याच्या माध्यमातून आम्हाला समजून आलं की ह्या टायमाला हा नायकांचा पराभव हा निश्चितच आहे असं आम्ही त्या टायमाला आम्ही समजून गेलो. काही लोक आमच्याकडनं पैसे मारायला तयार झाले आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं पैसे मारायला तयार झालो, पण ते असं सांगत होते ठाममध्ये सांगत नव्हते ठाम मताने की वैभव नाईक निवडून यायला सांगत होतं. पण आम्ही 100% माननीय निलेश राणे साहेब निवडून येते आम्ही आजही आम्ही सांगतो सर्वांना की निलेश राणे साहेबांचा हा विजय हा पक्का ठरलेला आहे आणि आमचं सर्वांचं ठरलेलं आहे, पक्कं ठरलेलं आहे की ह्या टायमाला निलेश राणे साहेबांना संधी द्यायची. आमच्या या माननीय निलेश राणे साहेबांचा विजय हा पक्का झालेला आहे, पण येत्या या 23 तारखेला आम्ही आपल्या मतमोजणी केंद्रावर म्हणजे मतमोजणी ज्या ठिकाणी आहे म्हणजे कुडाळला प्रांत पुस्तकात तिथूनच आपण त्यांचा जल्लोष सुरू करू. ते आमचे मालवणपर्यंत आम्ही मालवण ते कुडाळच्या याच्या मतदारसंघामध्ये पूर्ण जल्लोष वातावरण असेल आणि हिंदुत्ववादी वातावरण असेल, धर्ममय वातावरण असेल. आम्ही सर्वांना म्हणजे ज्या टायमाला बाळासाहेबांची आठवण येते त्या टायमाला हिंदुत्व जागं होतं. बाळासाहेबांनी कधी असं बोललं नाही की तो धर्म माझा नाही, हा धर्म माझा नाही, असं कधीच बोलले नाही. ते बाळासाहेब एकच सांगायचा, जो भारताला मानेल, जो भारत माताला मानेल तोच आपला शिवसैनिक आहे असं म्हणायची. पण खरोखरच या टायमाला ह्या लोकांनी बाळासाहेबांचं नाव हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला करून बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे हेच ते उल्लेख करतायत. मुद्दामून सांगतो कारण ह्या लोकांमध्ये फक्त त्यांना खुर्चीची भूक लागलेली आहे, ती खुर्चीची हाव आहे त्यांना. त्या खुर्चीच्या माध्यमातून आपल्या संघटनेचं आणि आपलं स्वतःचं खर्च करून घेतलेलं आहे आणि बाळासाहेबांचे विचार जुळीस मिळवले आहे.